नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला सगळ्यात जास्त अस्वस्थ काय करतं? गरिबी, असमानता, जातीयवाद, धार्मिक अभिनिवेश, दहशतवाद, पिळवणूक, छळ, महिलांवरचा अत्याचार, कुपोषण, बेरोजगारांची होणारी फरफट, व्यसनाधीनता, झोपडपट्ट्या, तिथली भरून वाहणारी गटारं काय अस्वस्थ करतं? कदाचित हे सगळं तुम्हाला अस्वस्थ करत असेल, पण मला यातली एकही गोष्ट अस्वस्थ करत नाही. जबाबदारीने सांगतो, कारण हेच तर कॉमन आहे आपल्या देशात. मला अस्वस्थ करते इथली अनकॉमन श्रीमंती. झोपडपट्ट्यांशेजारी उभे राहणारे 28-30 मजले इनले, ज्यात इनमिन 4 लोक राहतात. राजकारणात जे खरं तर साधेपणासाठी ओळखलं जायला हवं, समाजकारणाचा बुरखा पांघरून तिथं लोक जेव्हा 500-500 कोटी लग्नावर उधळतात, तेव्हा अस्वस्थ व्हायला लागतं. जेव्हा खासदार स्वतःच्या लग्नाची पत्रिका एका हातानं उचलणार नाही एवढी ग्रँड छापतो, तेव्हा माणूस अस्वस्थ होतो. आणि शिकलेले, सुसंस्कृत असतात यावरचाही विश्वास होतो. म्हणूनच आजचा प्रश्न आहे, लग्न समारंभावर करोडो रुपये उधळण्याची विकृती कुठून येते? गेल्या 8 दिवसातली 2 लग्न प्रचंड गाजत आहेत. एक आहे कर्नाटकातले माजी मंत्री गली जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मिणीचे लग्न, आणि आपल्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते त्यांच्या मुलाचं म्हणजे खासदार श्रीकांत शिंदेंचं लग्न. पण सुरुवातीला चर्चेला सुरुवात करण्याआधी एक आपण व्हिडिओ बघूया, ज्याच्यामध्ये गली जनार्दन रेड्डींनी आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेचा व्हिडिओ LCDच्या मार्फत पाठवला होता किंवा काढला होता. नेमकं काय होतं त्याच्यामध्ये बघूयात आणि मग सुरुवात करूयात. मी तुम्हाला नेमकं हे प्रकरण काय आहे हे लक्षात येईल. अतिथी देवो भव, अभिमान दैवो भव, काया वाचा मनसा सर्वरिगु शरणु. बन्नी बंधुगळे बन्नी बंधु बांधवरे, बन्नी बन्नी स्ನೇಹಿತರೆ, ಬನ್ನಿ ನಮ್ಮಾತ್ಮೀಯರೇ, ಮದುವೆಯ ಸಂಭ್ರಮ ತಂದ ಮನೆದೇವರು ಪರಮೇಶ, ಕರೆದೆವು ಈ ಹಾಡಿಂದ, ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸವಿಯೇ ಸಂತೋಷ. ಕೂಡಿತು ಕೂಡಿತು ಕಂಕಣ ಭಾಗ್ಯ ನಮ್ಮಿ ಪ್ರೀತಿಯ ಪುತ್ರಿಗೆ. ಚಿರಂಜೀವಿ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಬ್ರಹ್ಮಣಿ. ಚಿರಂಜೀವಿ ರಾಜಶ್ರೀ. ಅಕ್ಕ ಹೆಸರೇಳು, ಇದು ಶಾಸ್ತ್ರನಕ್ಕ. ರಾಜೀವ್ ರೆಡ್ಡಿ. ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಮದುವೆ ಸಂಭ್ರಮಕ್ಕೆ. ಆ ದಿನ ನೀವು ಸಂಪೂರ್ಣ ನಮ್ಮ ಅಧೀನ. ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ನಿಮ್ಮ ಶುಭ ಹರಕೆ. ನಿಮ್ಮ ಹೃದಯ, ನಿಮ್ಮ ಸಮಯ ನಮಗೆ ಪ್ರಧಾನ. ಹರಸಿ ನಗಿಸಿ ತೀರಿಸಿ ನಮ್ಮ ಬಯಕೆ. राम कदम जी, हा व्हिडिओ जो आहे तो लग्नपत्रिकेचा व्हिडिओ आहे, ज्या जी LCD सारखा दिसतो, म्हणजे लग्नपत्रिका हातात घेतली की त्याच्यामध्ये लिटरली व्हिडिओ दिसतो. अशी लग्नपत्रिका छापायला किती खर्च येतो मला माहित नाही. म्हणजे नेमके किती कोटी रुपये खर्च केल्यानंतर लग्न ग्रँड झालं नाही असं म्हणायचं, म्हणजे ते सर्वसामान्य असं म्हणायचं. कसं आहे अभिजित, जो तुम्ही लग्नाचा व्हिडिओ दाखवलात किंवा लग्नाची पत्रिका दाखवलीत, जनार्दन रेड्डी हे माझे व्यक्तिगत मित्र असल्यामुळे मी त्या लग्नाला उपस्थित होतो. मी साक्षीदार आहे लग्नाचा. आणि ज्या पत्रिकेविषयी आपण म्हणाला, ती पत्रिका या ठिकाणी आहे माझ्या शेजारीचं, जी मला त्यांनी पाठवली होती. तुमच्या कॅमेऱ्यात ती पत्रिका टिपत असेल. हाचा विषय काही लग्नाचा विषय नाही, त्याच्यामुळे या विषयात मी त्याबद्दल काही फार बोलणार नाही. पण जे काही मीडियावर एकंदरीतपणे, पण ही रामकदमजी उत्सुकता म्हणून विचारतोय, ही पत्रिका आली होती कशी, म्हणजे कुरिअरनी आली होती, कशी आली होती? इतरही काही मित्र होते, आम्हाला स्वतःला जनार्दन रेड्डी स्वतः घेऊन आले होते. त्यांनी म्हणजे माणूस लागणारच एवढी मोठी पत्रिका आणि बॉक्स सगळं आणायची म्हणजे. आणि जसं मीडियामध्ये दाखवलं गेलं 500 कोटीचं लग्न वगैरे असं काही नव्हतं. ते लग्न मोठं होतं, पण 500 कोटीचं वगैरे नव्हतं. पत्रिका ती असेल 10-12 रुपये पत्रिका, कल्पना नाही. पण मूळ मुद्दा ज्या म्हणजे आजचा विषय काय त्या लग्नाचं समर्थन हा विषय नाही किंवा लग्नाला विरोध हा विषय नाही. आजचा विषय की बाबा लग्नासाठी लोकांना जेव्हा एवढे पैसे 2.5 लाखाची ही मर्यादा आहे, तो विषय गृहीत धरून आपण चर्चा करतो आहोत. तर मूळ विषय असा येतो की
हे जे काही मागच्या 10 दिवसापासून पूर्ण देशभरामध्ये 12-13 दिवसापासून सुरू आहे, आपण या देशासाठी 50 दिवस आपण त्रास सहन करणार आहोत का नाही? नाही 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 रामकदमजी, म्हणजे मुद्दा तो विषय नाहीये, हा नाहीये मुद्दा तो नाहीये, की मुद्दा 2.5 तो नाहीये. लाखाचं माझा लग्न प्रश्न होतं का अतिशय नाही साधा होत? आहे की विषय 500 असा येतो. कोटीचं लग्न नव्हतं, तर मग आपण एक एस्टिमेट तुम्ही सांगू शकाल का की हे नेमकं किती हजार कोटी, म्हणजे कितीशे कोटी खर्च झाले असावेत या लग्नावरती? आणि अशी लग्नांची गरज आहे का? राजकारणामध्ये जे माजी मंत्री आहेत, गली जनार्दन रेड्डी माजी मंत्री आहेत, भाजपचे मंत्री राहिलेले होते, 4 वर्ष जेलमध्ये काढली आणि त्याच्यानंतर इतकं मोठं ग्रँड लग्न होतं. अशा ज्या वेळेला की 2.5 लाख रुपये मिळणं सुद्धा सामान्य माणसाला मुश्किल झालंय, त्यावेळेला असं इतकं ग्रँड लग्न होतं, लोकांचे डोळे विस्फारणारं लग्न होतं. मग ही विकृती नाहीये तर नेमकं काय आहे, याला काय म्हणायचं? कसं आहे, आता ह्याच्यामध्ये अध्यात्मात जर उत्तर द्यायचं झालं तर असं सांगता येईल की प्रत्येकाच्या व्यक्ती जेवढ्या प्रकृती असतात आणि प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. माझ्या जर स्वतःच्या मुलीचं लग्न करायचं झालं तर मी उद्या भविष्यात त्या लग्नाच्या खर्चात हजारो गोरगरिबांची लग्न करीन. हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वभावानुसार हे असू शकतं. अनेक वडिलांना असं वाटतं आपली एकुलती एक मुलगी आहे, तिचं थाटामाटात लग्न झालं पाहिजे. तेही काही चुकीचं नाही, तोही प्रत्येक एका वडिलांचा भाव असतो आपल्या मुलीच्या प्रती. तर त्याच्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकता आहेत आणि ह्या मानसिकता व्यक्ती सापेक्ष आहेत. आपण कुठल्या बाजूला उभं राहून कोणाकडे पाहतो त्या सापेक्ष ह्या मानसिकता आहेत. पण निश्चितपणे या समाजामध्ये अनेक गोरगरीब मुली अशा आहेत की पैशामुळे त्यांचं लग्न राहतं, तर त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. ही जी तुमची प्रश्नामधली खरी खोच आहे त्याच्याशी मी सहमत आहे. रामकदमजी, मुद्दा असा आहे की म्हणजे आता सर्जिकल स्ट्राईक केला मोदी सरकारने आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचा काळा पैसा बाहेर निघाला. तर मला एक गंमत कळत नाही, हे मायनिंग बॅरन आहेत, म्हणजे खाण सम्राट म्हणून ओळखले जातात, त्याच्यामध्ये पण घोटाळा झाला आणि मग 4 वर्ष जेलमध्ये पण राहून आले. तर अशी कुठली जादूची छडी आहे की एखाद्या माणसाकडे एवढी हजारो लाखो कोटीची संपत्ती जमा होते आणि ते कायम त्याला राजकीय बॅकिंग असल्यावरच होते? तुमच्या माझ्याकडे म्हणजे सामान्य माणसाकडे असे पैसे कधी आलेले बघितले नाही होतो कोणी. त्याच्यामुळे संशय निर्माण होतो की हा पैसा हा खरा काळा पैसा आहे ना. अभिजित, मी तिसऱ्यांदा सांगतो की मी त्या लग्नामध्ये 3 दिवस होतो आणि 3 दिवसामध्ये मी स्वतः एक आहे आणि व्यवसायाच्या नंतर मी राजकारणात आलोय, तर त्याच्यामुळे मला व्यवसाय चांगला कळतो. मला कुठल्याही दृष्टिकोनातून ते 500 कोटीचं लग्न वाटलं नाही. ज्या पद्धतीनं मीडियावर न्यूज सुरू होत्या आणि मी त्या ठिकाणी स्टेजवर उभं राहून अगदी नवऱ्या मुलाच्या पाठीमागे मुलीच्या पाठीमागे उभं राहून एकंदरीत त्या कार्यक्रमात भाग घेतला, कुठेही ते 500 कोटीचं लग्न नव्हतं. अगदी ज्याला आपण म्हणतो ना की सुतावून स्वर्ग गाठणं, अशा स्वरूपाच्या मीडियामध्ये बातम्या सुरू होत्या. लग्न मोठं होतं, जय्यत होतं, तयारी चांगली होती. पूर्ण तिरुपतीचा त्या ठिकाणी सेट उभा केला होता, आलेल्या पाहुण्यांसाठी चांगली व्यवस्था केली होती. तर अशी अनेक लग्न देशभरात होत असतात. पण नोटबंदी असल्यामुळे त्याला एक, मला असं वाटतं या लग्नाला विशेष पूर्ण देशभरात नाही जगभरात प्रसिद्धी मिळाली. म्हणजे लंडन टाइम्सला सुद्धा फोटो आलाय, मी तुम्हाला पाठवला मागाशी व्हॉट्सअपवर, की लंडन टाइम्सला सुद्धा ह्या लग्नाचे लंडन टाइम्सला सुद्धा ह्या सगळ्या विकृतीची दखल घ्यावी लागली. इतकं काही अगदी 500 कोटीच्या स्वरूपाचं लग्न नव्हतं. नोटबंदीमुळे इथे देशामध्ये लोकांना 2.5 लाखाच्या वर काढता येत नाहीत आणि त्याच्यामध्ये हे लग्न थाटात झालं, अशा प्रकारची ती बातमी होती. ठीक आहे रामकदमजी, तुम्ही म्हणता की 500 कोटीचं लग्न नव्हतं. माझ्या दृष्टीनं हा मुद्दाच नाही की लग्न किती कोटीचं होतं किंवा काय होतं. ज्या पद्धतीचा जगमगाट आणि ज्या पद्धतीची उधळपट्टी केलेली आहे ती स्पष्ट दिसते. तुम्ही 500 कोटी करता का 50 कोटी करता हा मुद्दा त्याच्यामध्ये नाहीये. मला रामकदमजी तुम्हालाच प्रश्न विचारायचा, मला खूप प्रांजळपणे खूप विनम्रतेने प्रश्न विचारायचा. या देशातला सामान्य माणूस जो अशा पद्धतीचं लग्न बघेल, अशा एखाद्या मंत्र्याच्या माजी मंत्र्याच्या मुलीचं लग्न बघेल, जेव्हा की तो तुमच्या मतांवर निवडून गेलेला असेल, तुमच्या समोर त्याचा राईज झालेला असेल. गली जनार्दन रेड्डी हे काही जन्मतः करोडपती नव्हते रामकदमजी. तर मुद्दा असा आहे ना की हा पैसा येतो कुठून? नाही अभिजित, मी तुम्हाला सांगतो की मगाशी आपली जी काही चर्चा झाली हे काही मी भारतीय जनता पार्टीचा म्हणून बोलत नाही या क्षणी. त्या लग्नामध्ये साक्षीदार या भावनेनं माझ्या जे डोळ्यांना दिसलं, मला जे उमगलं ते मी यापुढे मांडतो आहे. आणि मी मगाशी म्हणालो, आताही आपल्याला सांगतो की त्या लग्नाच्या खर्चामध्ये हजारो मुलींची लग्न झाली असती. कदाचित ते मला तुम्हाला अधिक आवडलं असतं. मी गोरगरीब लोकांना काशीच्या यात्रेला नेतो. माझं जर लग्न असतं माझ्या पोरीचं, तर मी म्हाताऱ्या आईवडिलांना आतापर्यंत मी 2.25 लाख लोकांची यात्रा घडवून आणली, आणखी 2 लाख लोकांची यात्रा घडवली असती. तर त्याच्यामुळे व्यक्ती सापेक्ष ह्या गोष्टी घडत असतात. पण आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा उपयोग करत असताना समाजातल्या इतर घटकांना, उपेक्षित घटकांना, गोरगरिबांना त्याचा कसा उपयोग होईल या दृष्टिकोनातून प्रत्येकानं पाहिलं पाहिजे की माझी ही मानसिकता आहे आणि आपण जो प्रश्न विचारता आहात त्या प्रश्नातून तेच. ठीक आहे, मी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत. सावंत सर, मुद्दा असा आहे की एखादा खासदार ज्यावेळेला की 3-4 लाखांनी निवडून येतो तो खासदार, त्याला आपल्या सगळ्या मतदारसंघाच्या समस्यांची जाणीव असते.
तो संवेदनशील असतो असं आपण गृहीत धरूयात, आणि तो खासदार ज्यावेळेला एका हाताने लग्नपत्रिका उचलणार नाही एवढी दणकट मजबूत लग्नपत्रिका छापतो आणि प्री वेडिंग शूट्स आणि त्याचे व्हिडिओज आणि इतकं ग्रँड लग्न ज्याला होतं, आणि मग भाजपचं मग तिकडे कर्नाटकातलं लग्न असेल किंवा इथं श्रीकांत शिंदेचं लग्न असेल, तर अशा वेळेला लोकांनी विश्वास का ठेवायचा आणि कसा ठेवायचा राजकारण्यांवरती? नाही, दुर्दैवानं अशी परिस्थिती निश्चित आहे आणि त्याला काही म्हणजे वेगळं परिमाण देण्याची आवश्यकता नाही. विषय असा आहे की ह्या सर्वांमध्ये दोन मुद्दे येतात. एक मुद्दा येतो पूर्णपणे आपली मानसिकता कशी असली पाहिजे, कारण समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्ही जी सामाजिक तुमची जी काही एक जबाबदारी असते आणि त्याचबरोबर दायित्व असतं, त्याचा विचार प्रत्येक जण करावा अशी अपेक्षा असते, पण ते ठिकाणी होत नाही आहे हे सत्य आहे. दुसरी गोष्ट, याच्या मागचा अनैतिक आणि गुन्हेगारी विषय जर झाला की हे पैसे कुठनं आले, हा जर काळा धन असेल तर ज्यांना सर्जिकल स्ट्राईक करण्याचं जे काही बोलता आहेत सरकार, ते मुग गिळून गप्प का बसलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई का होत नाहीये? एवढे मोठे थाटामाटाचे लग्न होत आहेत, त्यांच्याकडनं पैसा हा आला कुठे, याचा सोर्स काय आहे? म्हणजे या सगळ्याचीच त्या ठिकाणी जबाबदारी जे मोदींनी हा जो विडा उचललाय असं जर म्हटलं तर का केली जात नाही? मग काळ्या धनामधल्या ज्या लोकांना जवळचे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय की नाही? म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामधल्या एक मंत्र्यांचं 91 लाख रुपये कॅश मिळाली, तो देखील विषय आहेच. परंतु त्याचबरोबर मोदींचे मित्र आहेत, अदानी अंबानी आहेत, त्यांच्यावरती ब्लॅक मनीच्या संदर्भातच केस चालू आहे, ईडी चालू आहे, 2 वर्ष ते बंद पडलेले आहे. ते जर अदानींकडनं पैसे वसूल करायचे झाले तर 15,000 कोटी देशाला मिळणार आहेत, पण त्याच्यावरती काही बोललं जात नाही. त्यामुळे हा जो विरोधाभास जो आहे तो निश्चितपणे या धोरणांमधून दिसतोय. आणि राहता राहिला हा जो एक मानसिकतेचा प्रकार जो आहे, मला असं वाटतं की निश्चितपणे काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडनं अशा तऱ्हेचा सगळ्यांना एक प्रकारचा संदेश आहे की अशा तऱ्हेचे लग्न किंवा अशा तऱ्हेचा खर्च हा टाळला पाहिजे. आणि मुद्दा असा ना की खर्च टाळला पाहिजे, पण याचा अर्थ असा नाहीये सचिन सावंतजी की आपल्या पक्षात अशी लोक नाहीयेत. मुद्दा असा आहे की ही सगळ्या पक्षातली लोक आहेत. नाही, मुद्दा असा आहे की ही सगळ्या पक्षातली लोक आहेत आणि राजकारणात आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला विचारतो, कदाचित याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे, तरीही मला हा प्रश्न विचारायचा आहे की अशी कुठली जादूची छडी आहे तुमच्या नेत्यांकडे किंवा राजकारणात आलेल्या तुमच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांकडे की तुमची संपत्ती ज्यावेळेला पहिल्यांदा ॲफिडेव्हिट भरतात त्याला काही हजारात काही लाखात असते आणि दुसऱ्या ॲफिडेव्हिट भरतोपर्यंत ती संपत्ती करोडोमध्ये पोहोचते, अशी कुठली जादूची छडी असते? आता ह्याचं उत्तर ज्यांच्या ज्यांच्या संपत्ती आहेत ते देते. माझ्यासारखा एक तर मला वाटतं सामान्य वर्गातला मनुष्य राजकारणात येऊन एवढे वर्ष काम करतोय हे जरा आश्चर्यच असावं. अशी परिस्थिती आहे, निश्चित आहे. परंतु प्रत्येक जणांना तो वैयक्तिकरित्या द्यावा आणि नाही तर इन्कम टॅक्स ते पाहावं असं आमचं म्हणणं राहील. म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजे ज्याला बीजेपीचं सरकार आहे त्याला इन्कम टॅक्सनं अद्यापही गली जनार्दन रेड्डींवरती धाड टाकलेली नाही. विनीता देशमुखजी काय आता या सगळ्यावरती ही सगळी विकृती आपल्याला दिसते आहे, त्याची उत्तर आपल्याला माहिती आहेत, पण कुणाकडेही अशी राजकीय इच्छाशक्ती नाहीये, कारण सगळे एक थाली के चट्टे-बट्टे असं म्हणतात, तर तसं काहीतरी झालेलं आहे आणि सगळे एकमेकाला सामील आहे. म्हणजे ज्यावेळेला भाजपचं लग्न होतं त्याला काँग्रेसने टीका करायची, काँग्रेसमधलं असं कोणी काहीतरी करत त्याला भाजपने टीका करायची. तर याच्यातून काय मार्ग दिसतो? नाही, अजिबात नाही. म्हणजे तुम्ही बघा, हे आता दोघं जे आहेत नेते ते नुसतं मानसिकताबद्दल बोलतायत. मानसिकताचा प्रश्न नाहीये, त्याच्या बियॉन्ड आहे. काही कायदा म्हणून काहीतरी आहे, लॉ म्हणून काहीतरी आहे. आणि जेव्हा ते म्हणजे आपण जे तुम्ही आधी म्हणाला, जेव्हा आपण पॉलिटिक्स मध्ये जातो आपण असं गृहीत धरतो की समाज कार्यासाठी लोक उतरलेली आहेत, परंतु ते आता नाहीच आहे. जेव्हा 15 कोटी लोक ह्या देशात दररोज लाईन मध्ये उभं राहत आहेत 2,000 रुपये मिळण्यासाठी, म्हणजे त्यांचेच पैसे आणि त्यांच्यावरच रेशन, तेव्हा राम कदम सारखे अनेक जण नेते जाऊन जनार्दन रेड्डीच्या लग्नात 3-3 दिवस त्यांनी मजा केली. त्यांना अजिबात काही वाटलं नाही की ह्यावेळी तरी लग्नात जाऊ नये. त्याचा अर्थ तुम्ही कळा की ते पूर्ण जे समाज आणि नेते हे दोघांच्या मध्ये इतकं विभाजन झालंय की त्यांना त्याची काही कदरच नाहीये. म्हणजे फ्रान्स मध्ये जसं मॅरी अँटोनिएट जी होती, लोकांना ब्रेड खायला नव्हतं तर ती म्हणाली जाऊन केक खावा. तर असंच झालेलं आहे की हे पॉलिटिकल लीडर्स, त्यांच्या डोळ्यात अश्रू पण येत नाहीत की आतापर्यंत 60-70 लोक मेलेली आहेत आणि सामान्य माणसाला 2.5 लाख रुपये सांगतात दिवसाला, गेलं तरी लग्न असलं तर. आता तर आरबीआयने असं पण काढलंय
की ते 2.5 लाख रुपये मिळण्यासाठी तुम्ही ते रिसीट दाखवा आणि ज्यांना तुम्ही हे पैसे द्याल त्यांच्याकडे बँक अकाउंट नसावा ही पण ते कंडिशन घातलेली आहे. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे, परंतु हे नेते नुसतं मानसिकताबद्दल बोलत आहेत. बरोबर बरोबर बरोबर. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मात्र ही वेळ फक्त सर्वसामान्यांवरतीच काय येते, दीपक सारख्या लोकांवरतीच काय येते, ही वेळ जनार्दन रेड्डींवरती का नाहीये, ते रांगेत कधी का दिसत नाहीत, किंवा श्रीकांत शिंदे का रांगेत दिसत नाहीत लग्नासाठी पैसे काढताना म्हणून, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. लग्न समारंभावर करोडोंची उधळपट्टी करण्याची विकृती कुठून येते या विषयावर आपली चर्चा चालू आहे. राम कदमजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मला कळलं दीपककडे जायचं, पण मी तुमच्याकडे येतो. मुद्दा असा आहे की ही नुसती मानसिकतेचा मुद्दा नाहीये. बिहाइंड एव्हरी सक्सेस देअर इज अ क्राईम. याच्यामध्ये क्रिमिनॅलिटीचा मुद्दा आहे. हा पैसा कुठून गोळा केला गेला, याच्या मागे कायदा मोडलेला आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, हा पैसा कुठून आला, चौकशा चालू आहेत आणि तशा पद्धतीची लग्न तरीही होत आहेत. म्हणजे मला गंमत कळत नाही की 2011 मध्ये अटक झाल्यानंतर 2015 मध्ये म्हणजे मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. अर्थात असो, कोर्ट आणि ज्युडिशरीमध्ये आपण हस्तक्षेप करत नाही आहोत, पण त्याच्यानंतर काय कारवाई झाली गली जनार्दन रेड्डीवरती? क्रिमिनॅलिटीकडे आपण बघणार की नाही त्याच्या पाठीमागच्या? दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, कायदा सर्वांना सारखा आहे. जनार्दन रेड्डी असतील किंवा एक सर्वसामान्य माणूस असेल किंवा जनार्दन रेड्डींपेक्षा आणखी कोणी गर्भश्रीमंत उद्योगपती असेल, सगळ्यांसाठी कायदा सारखा आहे. मगाशी सुनीताताई जे म्हणाल्या ते पूर्णपणे विसंगत एवढ्यासाठी आहे, एक व्यक्तिगत मैत्री म्हणून आपण कोणाच्या मुलीच्या लग्नाला जायचं थांबवत नसतो. तो किती मोठं करतोय, छोटं करतोय, हा त्याचा व्यक्तिगत भाग आहे. मी काय त्याला सांगितलं नव्हतं की तू एवढ्या कोटीची उधळण कर मग मी लग्नाला येईल. त्याच्यामुळे सुनीताताई, आपण जे बोलत आहात ते पूर्णपणे रास्त नव्हे. हा भाग एक. आणि दुसरा भाग असा आहे की जनार्दन रेड्डी असतील किंवा आणखी कोणी असेल, त्या लग्नामध्ये जर काळा पैसा वापरला गेला असेल, असं धरून झाला गेला असेल, तर आपल्याकडे आहेत ना वेगवेगळ्या एजन्सी, चौकशी करतील, करतायत. काय उलट हा जो काळा पैसा आहे ज्याच्या कुणाकडे असेल तो बाहेर निघाला पाहिजे म्हणून तर मोदी सरकार करतंय सगळं. आमचं जे सरकार जे करतं आहे आता, जे 50 दिवस देशातल्या, तुम्हाला काय वाटतं राम कदमजी? मी पुन्हा एकदा मला मी थोडासा गोंधळ आहे माझ्या डोक्यात, थोडासा गोंधळ असा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो की अशी ज्याला लग्न लागतात त्याला इमिजिएट कारवाई केली गेली पाहिजे का 8-10 दिवस थांबून, 15 दिवस थांबून, 1 महिना थांबून कारवाई केली गेली पाहिजे? कारण हॅबिच्युअल आहे, म्हणजे त्यांच्यावरती आरोप आहेत, माझ्याकडे लिस्ट आहे अख्खीच्या अख्खी. कधी कारवाई केली गेली पाहिजे? अभिजित, कसं आहे, एखादी कारवाई होत असताना त्याची प्रोसेस आहे. त्याला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, बाबा तुम्ही एवढा खर्च केला, ते दाखवा आधी, कुठे दिले, कोणाला दिले, किती चेकने गेले. ती प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय आपल्या या देशामध्ये आपण लोकशाही पद्धतीने असतो, ती प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय कधी कोणाला कारवाई होत नाही. ती प्रोसेस पूर्ण व्हावी लागते, आपल्याला मान्य करावं लागेल. त्याच्यामुळे आज हा काही रेड्डी हा लग्नाचा विषय न ठेवता याला व्यापक या अर्थानं आपण चर्चा केली पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, मी तिथे साक्षीदार होतो म्हणून ज्या मीडियावर बातम्या आल्या त्या पूर्ण खऱ्या नव्हेत. आपण या ठिकाणी बोलत असताना या मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा देशाला कसा उपयोग होणार आहे भविष्यकाली ते माहिती आहे. ते लोक त्याचं असेसमेंट करतील, त्याचा असेसमेंट इतिहास करेल. राम कदमजी, कसं सामावून घेत मग चर्चा झाली पाहिजे. तर तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी, जे वरिष्ठ नेते आहेत दिल्लीचे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं. तुमच्याकडे जशी पत्रिका आली तशीच पत्रिका तर त्यांच्याकडे पण गेली असणार आहे. ही ज्याला ग्रँड पत्रिका, एवढी मोठी बॉक्स घेऊन ज्याला आले होते गली जनार्दन रेड्डी, त्याला त्यांनी सांगायला पाहिजे होतं की गली जनार्दन रेड्डीना की असं लग्न मुलीचं होता कामा नये देशाची अवस्था अशी असताना. एक्झॅक्टली. आणि ते रेड्डी ते पत्रिका स्वीकारत राहिले, ते आहेर पाठवत होते का त्यावेळेला? या लोकशाहीमध्ये स्वतःचा पैसा स्वतः कसा खर्च करावा याच्यावर सरकार बंधनं आणू शकते. राम कदमजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. मुद्दा असा आहे की गली जनार्दन रेड्डी हे फक्त उद्योगपती नाहीत. गली जनार्दन रेड्डी उद्योगपती नाहीत, ते पॉलिटिशियन आहेत, ते सोशल वर्कर आहेत. ते स्वतःला त्याचा एक मोठा रुमाल स्वतःच्या गळ्यामध्ये टाकून भाजपचा ते मिरवतात. त्याच्यामुळे ती जबाबदारी भाजपची पण आहे. भाजपाशी जबाबदारी झटकून चालणार नाही भाजपला. नाही, ते म्हणतायत मुळामध्ये हा विषय, हा प्रश्न जनार्दन रेड्डी कसा खर्च करावा हे जे आपण म्हणतात ना, हा प्रश्न मग बीजेपी गव्हर्नमेंट का ठरवते की तुम्ही किती बँकेतून पैसे काढायचे आणि तुम्ही लग्नाला किती पैसे बँकेतून काढायचे ते लोकांना सांगू. काळा पैसा हा बाहेर काढण्यास, ताई जरा सेन्स ठेवून बोला.
नाही अहो तुम्ही सुनीताताई जरा म्हणता सेन्स की ठेवून बोला. रेड्डी आपण नुसत्या रेड्डी किंचाळत आहात. साहेबांनी स्वतःचा पैसा म्हणजे आपण त्यांचा काळा पैसा पैशाविषयी कसा खर्च करावा त्यांनी त्यांचं हे आहे तर सामान्य आज लोकांचं पण आज हक्क रेड्डी आहे हा की काय त्या- रेड्डीचं लग्न हा काही चर्चेचा विषय नाही 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 मुद्दा असा आहे राम कदमजी, मी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येतो. विनीताताई 2 मिनिटं मी येतो. मुद्दा असा आहे राम कदमजी, ज्या वेळेला अशी लग्न होतात त्यावेळेला तुमची भावना काय असते अशा लग्नाला जावं न जावं? आता तुम्ही तर गेला होता, आता जसं की श्रीकांत शिंदेचं तुमच्या मित्र पक्षातल्या खासदारांनी तसं लग्न केलं, अगदी ग्रँड लग्न झालं ठाण्यामध्ये. काय भावना असते की अशा लग्नाला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे? आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे? आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण लोकांचं प्रतिनिधित्व करतो. सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना सगळ्या स्वरूपाच्या सगळ्या स्तरातल्या लग्नांना कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागतं. तो तुमच्या व्यक्तिगत मैत्रीचा भाग असतो, त्याला नाही म्हणता येत नाही. आणि फार जवळची मैत्री असेल तर त्याला आपल्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर टाकता येतो, ही गोष्ट खरी आहे. पण कसं आपल्याला एखाद्या लग्नाला आपण जावं न जावं हा एखाद्या त्या माणसाच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग असतो. त्याच्यामुळे टीव्हीवर बोलणं सोपं आहे, ठीक आहे, जाणं टाळलं पाहिजे वगैरे, पण जेव्हा व्यक्तिगत मैत्री घनिष्ठ असते तेव्हा तुम्हाला ती टाळता येत नाही. ही बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि राहिला प्रश्न ज्या मगाशी ह्या ताई बोलतात किंवा सचिन सावंत साहेब बोलतात, एक मुळात मुद्दा समजून घ्या. ही जी नोटबंदी मोदी सरकारनं लागू केली देशाच्या हितासाठी भल्यासाठी लागू केली. जो कोणी चुकीचा पैसा खर्च करत असेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. देशभर कारवाई सुरू आहे, ठीक आहे, आणि ती सुरूच राहणार आहे. ती कारवाई कशी चालवायची म्हणजे ठीक आहे, म्हणजे जी कारवाई चालू आहे ती आपण अर्थक्रांती या देशामध्ये होते आहे. राम कदमजी 2 मिनिटं, की मुद्दा असा आहे की ती कारवाई होते असं तुम्ही दावा करताय, हरकत नाहीये तुमच्यावर. या देशामध्ये अभिजित बोला. पहिली गोष्ट अशी की जनार्दन रेड्डींच्या संदर्भामध्ये फार काही ते बोलू शकत नाहीत, कारण भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा त्यांना विशेष आशीर्वाद राहिलेला आहे. सुषमा स्वराजांचा दोन्ही भावांच्या वरती कसा हात होता, वरदहस्त होता, हे आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात ते होते आणि 4 वर्ष सीबीआयच्या कस्टडीमध्ये ते होते. त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड त्यांच्याकडे त्यांच्याबद्दलचा आहे. त्यांची जी काही इन्व्हेस्टिगेशन आहे ती संपूर्ण चालू. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समोर असताना त्याच्यावरती कारवाई करण्याचं का थांबलं जातंय हे मला वाटतं मोदी सरकार जाणे. विषय असा आहे की आता जो मूळ मुद्दा त्या ठिकाणी आहे की सामान्य माणसाचा, आता जसं मगाशी तुमच्याचकडे मी दीपकची बातमी त्या ठिकाणी पाहत होतो आणि मी आरबीआयचं सर्क्युलर त्या ठिकाणी दिलं. सर्क्युलरमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 8 नोव्हेंबर 2016च्या आधी ज्यांना पैसे टाकलेले आहेत बँकांमध्ये तेवढेच ते काढू शकतात. म्हणजे जर एखाद्याने लग्न माझं डिसेंबर महिन्यामध्ये आहे, 30 डिसेंबर पर्यंतच त्याची परवानगी दिली आहे मूलतः. म्हणजे या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये जेवढी लग्न आहेत त्यांनी पैसे काढून स्वतःकडे ठेवले असेल तर ते बँकेमध्ये भरून ते काढता येणार नाहीत, ही लक्षात घ्या. 8 नोव्हेंबरच्या आधीची आहे. त्यानंतर आज लग्नामध्ये पान विड्यापासून, म्हणजे एखादा पान विडा घेतला जातो, आपल्याला माहिती आहे सुपारी पान विडा सगळ्याचं असतं, त्याचं पेमेंट असतं, ते देखील त्याची अंडरटेकिंग द्यावी लागणार आहे. त्याचे त्याच्याकडे त्या पान विडा जो आहे त्याच्याकडे खातं नाही आहे असं त्याने लिहून द्यावं लागेल आणि बँकेच्या मॅनेजरला ते कन्फर्म करावं लागेल. आज संपूर्ण ग्रामीण विभागामध्ये किती मोठा हाहाकार याच्यात पसरला. तुम्ही सचिन सावंतजी तुमचं बोलणं जे आहे दीपकचा उल्लेख केला, तो ज्या दीपकचा उल्लेख केला, मी मुद्दाम दीपककडे शेवटी आलो. दीपक आता आपल्यासोबत आहे चर्चेत. दीपकची जी काही परवड चालू आहे त्याला लग्नाच्या बोहल्यावर उभं राहायचं का बँकेच्या रांगेत उभं राहायचं हे समजत नाहीये, का भटजीला आणि सगळ्यांना बोलून रांगेत उभं करायचं आणि तिथंच लग्न लावायचं. दीपक, काय अनुभव होता तुझा? ऍक्च्युली काय झालं माहितीये, हे राजकारणी म्हणजे बीजेपी सरकारने जे आता हे केले स्टेटमेंट, जनार्दन रेड्डीचं तुम्ही उदाहरण दिलं. आता राम कदम सांगतात की ते नाही का, त्यांच्यावर मी 3 दिवस तिकडे गेलो, मग 3 दिवस त्यांच्यावर किती खर्च, एका माणसं, आता अशी किती लोक खासदार आमदार किती इथून गेले असतील, पूर्ण देशातून किती आमदार खासदार गेले असतील आणि यांच्या एका व्यक्तीवर 3 दिवसाचा खर्च किती झाला असेल. आता आम्हाला फक्त शेड्यूल बँकेमध्ये माझ्या वडिलांचा सगळा पैसा आहे, ठीक आहे. तर तिथून मी पप्पांनी 8 दिवसापूर्वी पैसे काढायला गेले 10,000 रुपये. त्यांच्या हातात 1,000 रुपये टेकवले, सांगितलं की आमची शेड्यूल बँक आहे, 1,000 रुपये देऊ शकतो, आमच्याकडे कॅश नाही अवेलेबल, ठीक आहे. त्या हिशोबाने आम्ही बोललो महाराष्ट्र बँकेत आपली गव्हर्नमेंट बँक आहे, त्याच्यात पैसे ट्रान्सफर केले. आईच्या अकाउंटला पप्पांनी 2 लाख रुपये ट्रान्सफर केले. तर पप्पा 3 दिवस झाले जातात आहे, त्यांना सांगतात तुम्ही सगळं घेऊन या, तुम्ही सगळं लिहून आणा, पत्रिका आणा. ते सगळं घेऊन गेले. आज गेले, सकाळी 7 वाजता लाईन लावली होती त्यांनी. त्यांना 10 वाजता नंबर आला. 10 वाजता त्यांना सांगतात की फक्त तुम्हाला मी 14,000 रुपये देऊ शकतो. मग जेव्हा मी स्वतः बँकेत गेलो आणि अनुराग ठाकूर तुमचे हे कॅमेरे ते घेऊन आम्ही गेलो, तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की 8 नोव्हेंबरच्या आधी जे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यांनाच फक्त आम्ही ते 2.5 लाख त्यांची अमाऊंट जेवढी असेल तेवढी आम्ही देऊ शकतो.
आणि मला तो हे दिलं, त्यांनी पत्र दिलं की त्याच्यात लिहिलेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचं त्यांनी मला लेटर दिलंय, त्याच्यात ते सांगितलं की 8 नोव्हेंबरच्या आधी ज्यांनी पैसे भरलेत त्यांनाच फक्त ते दिलं जाईल. मग शेड्यूल बँकेमध्ये आमचं एफडी बिफडी जवळजवळ पैसे आहेत, त्यांचं काय करायचं? ठीक आहे तो पैसा तो तिथं राहिला ना, तुम्ही एकीकडे 500 कोटी जर कॅश नसेल देत नाही, मग तुम्ही मला आम्हाला पैसे नाही भेटत आहे. ठीक आहे रामकदमजी, आता तुम्ही दीपकला पूर्णपणे ऐकलं. मुद्दा असा आहे 500 की कोटीचं एकीकडे खर्च, अहो 500 कोटी त्याच्यात शून्य किती येतात हे विचार करायला लागतो 10 वेळा. 500 कोटीचं लांबची गोष्ट झाली साहेब. ठीक आहे मुद्दा जवळजवळ असा आहे, आम्हाला 5-6 लाखाचा खर्च आहे, तो पण नाही भागवत आहे. ठीक आहे. आता तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या खिशामध्ये 1 रुपया पण नाही सध्या आणि घरात फक्त 15,000 रुपये आहेत. 15,000 मध्ये काय काय करायला पाहिजे? आणि घरात जवळजवळ सगळे गावावरून मामा मामी सगळे आले जवळ. आता भटजीची दक्षिणा माझी 3,500 रुपये. भटजीला सांगू आता पैसे नाहीत माझ्याकडे, चेक देऊ भटजीला? अभिजित, कसं आहे, जे दुःखच दीपकचं दुःख आहे तसं देशभरातल्या अनेक ज्यांची लग्न ठरलेली आहेत त्यांचं दुःख असणार आहे. मला मान्य आहे, मला कल्पना आहे त्याची, आणि त्या सगळ्या खरोखर खूप अडचणीच्या गोष्टी आहेत, हेही मला याची पूर्ण मला जाणीव आहे. मुळामध्ये 2 गोष्टी येतात की हा सगळा जो प्रपंच आहे हा फक्त 50 दिवसांचा आहे. आणि पहिली गोष्ट अशी की आपल्याला 2.5 लाख काढण्याची मुभा आहे जर आपल्या अकाउंटमध्ये असतील, आणि त्याच्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये जी अमाऊंट आहे ती सेव्हिंग अकाउंट असेल तर 24,000, करंट अकाउंट असेल तर 50,000, घरामध्ये 4 मेंबर असतात, अशा सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला ती कदम साहेब अकाउंटमध्ये पैसे आहेत, पलीकडचे खर्च असतील. अहो कदम साहेब माझं गोष्ट तरी ऐका. दीपक ऐक, आमच्या अकाउंटला पैसे आहेत, शेड्यूल बँकेमध्ये पैसेच नाही. दीपक ऐक, शेड्यूल बँकेला पैसे पूर्ण नाही बोलून जाणार, दिलेले. बोल राजा. दीपक माझं गोष्ट पूर्ण खरी आहे तुमची, तुम्ही बोलताय ना पूर्ण. दीपक हा, बोला. झाल्यावर समजून घे, आपण त्याच्यावर येतोय मी. हा बोला. आपण चेक द्यायला कुणी अडवलंय का दीपक? तुम्हाला नाही अडवलंय. चेक द्यायला तुम्हाला कुणी अडवलंय का? नाही अडवलंय. आणि मुळामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी स्वतःची लग्न बाजूला ठेवली. आता वेगळ्या अर्थानं देशाची अर्थक्रांती होते, अर्थक्रांतीतलं स्वातंत्र्य वेगळ्या अर्थानं आपल्याला मिळत आहे. 50 दिवस आपलं लग्न पुढे ढकललं, या देशाला लाखो कोटी. अरे 2 मिनिटं ऐक दीपक 2 मिनिटं ऐक. तुला मी लग्न कॅन्सल कर म्हणत नाहीये. 50 दिवस एक मुळामध्ये लग्न करता येतं का? करता येतं. थोड्याशा अडचणी निश्चित रेड्डीनी का नाही पूर्ण ऐकणार का दीपक? का मध्ये मध्ये बोलणार आहेस? तुम्ही सांगा ना, मार्ग सांगा मग. अरे रेड्डीला विचार, मला काय विचारतो? 50 रुपयाचा चेक देणार का? शिंदेनी का नाही लग्न थांबवलं? रेड्डीनी का नाही? तुम्ही एवढं रेड्डींची बाजू घेऊन बोलत होता ना. मी 3 दिवस गेलो होतो, 500 कोटीचं त्यांनी खर्च केला. दीपक आणि विनीताताई, मी तुम्हाला विनंती करतो की एकदा रामकदमांना उत्तर पूर्ण करू द्यात, मग आपण तुमचे प्रश्न घेऊयात. रामकदमांना एकदा उत्तर पूर्ण करू द्यात. रामकदमजी, मुळामध्ये या ठिकाणी काही रेड्डीची बाजू मी काही घेतलेली ना, हा दीपकचा बालिशपणा असेल. असू देत, अजून लग्न झालं नाही, त्याला तो अधिकार आहे. मुळामध्ये तर देशामध्ये चांगलं एक घडत असेल तर आपल्या सगळ्यांना हे सहन करावं लागेल. आणि त्रास होते, मला मान्य आहे. आपण किती दिवसाचा त्रास आहे? 15 दिवस तर गेले, उरले किती दिवस? आणि एवढा जर त्रास जर आपण सहन केला आणि त्याच्यामुळे आपल्या देशाला जर उपयोग होणार असेल, काळा पैसा बाहेर येणार असेल, तर आपण एवढा त्रास देशासाठी नाही सहन करणार. आणि त्याच्यामध्ये आपण अनेक कारण काढणार आहोत. रामकदमजी, तुम्हाला चेक द्यायला अडवलंय का? तुम्हाला कॅश काढायला कुणी अडवलंय का? रामकदमजी, माझा एक छोटा प्रश्न आहे. त्याच्यामुळे 2 गोष्टी. अभिजित, माझा एक छोटा प्रश्न आहे. असं मी येतो, सचिन सावंत, मी तुमच्याकडे येतो 1 सेकंड. रामकदमजी, तुम्ही म्हणालात की हा दीपकचा बालिशपणा आहे. या देशात असा बालिशपणा सध्या अनेक लोकांच्याकडून होऊ शकतो. त्याचं कारण की त्यांचं दुःख ते आहे, त्यांना पैसे मिळत नाहीये. तुम्ही दीपकचा बालिशपणा हा होता की तो म्हणत होता मी रेड्डीची बाजू घेतोय. नाही, माफ करा अभिजित, मी दीपकचा बालिशपणा हे म्हटलं की मी रेड्डीची बाजू घेतोय. दुसरी गोष्ट, कहाणी. दीपक, मला तुम्ही 3 दिवस बघितलं ना, तुम्ही बोलत नाही आता की 3 दिवस मी माझ्या डोळ्याला जे दिसलं, म्हणजे ती बाजूच झाली ना. माझ्या डोळ्याला जे दिसलं ते मी मांडलं या ठिकाणी. मग तुम्हाला कसं माझी 500 कोटी नाही? माझ्या डोळ्याला अतिशय मर्यादित आहे. बोलताना 500 कोटी खर्च नाही, तुम्हाला माहिती असेल ना. मग ठीक आहे. दीपक, मी तुला थोडंसं थांबवतो. मला रामकदमजी अतिशय छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो हा आहे की तुम्ही आता बोलता म्हणालात की देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी आपली लग्न बाजूला ठेवली आणि हा छोटा त्रास सहन केला पाहिजे जर काळ्या पैशाच्या विरोधातला आपला हा जर मोठा लढा असेल तर. अगदी बरोबर, काय हरकत नाही. काळ्या पैशाच्या विरोधात सगळ्यांनी लढा दिला पाहिजे, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून दिला पाहिजे, हरकत नाहीये. पण माझं म्हणणं असं आहे की याच अर्थक्रांतीच्या वेळेला इतक्या करोडोचं लग्न जर रेड्डी करत असतील किंवा आपले खासदार करत असतील तर लोकांनी रांगेत थांबायचं आणि यांनी असे करोडो रुपये खर्च करायचे. हा न्याय कुठला आहे? हा जरा लोकांना समजून सांगाल का? बरोबर आहे.
अगदी बरोबर बँक बरोबर आहे. बरोबर प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर नीट अभिजित ऐका आणि अपेक्षा बाकीचे लोक मध्ये बोलणार नाही त्याची ठीक आहे ठीक आहे विनीताताई एक सेकंद उत्तर देऊ द्या. स्वतःच्या बँकेतले पैसे मिळत नाहीत बँकेत असले तरी स्वतःच्या बँकेतले कोट्यावधी रुपयाचे चेक सुद्धा कोणाला द्यायला मनाई या सरकारनं केलेली नाही. पण देतच नाही सरकारनं अहो सुनीताताई ऐका स्वतःच्या बँकेतले कोट्यावधी रुपये सुद्धा जे ऑफिशियल पैसे आहेत नवीन नोटांच्या ते कोणालाही उत्तर तरी देऊ द्या. मध्येच बोलणार आहात का तुम्ही? मी मुद्दा असं म्हणतोय की या सरकारनं स्वतःच्या बँकेतले जे ऑफिशियल पैसे आहेत ते पैसे द्यायला कुणालाही मनाई केली नाही. तुम्ही 1000 रुपये द्या, उद्या ठीक आहे 1000 मुद्दा द्या. रामकदमजी मुद्दा आहे शेड्यूल बँकांना विनीताताई एक टॅक्स सेकंद भरलाय आणि टॅक्स भरलेले पैसे बँकेत आहेत त्याला कुणी अडवलंय? अहो मुद्दा असा ना रामकदमजी की शेड्यूल बँकांकडे पैसाच जात नाहीये, सहकारी बँकांकडे पैसा जात नाही, हा प्रॉब्लेम टॅक्स आहे. भरलेले पैसे नाहीत, जो काळा पैसा आहे तो काय चालू आहे? पैसेच नाही बँकेवाले सरळ बोलता आम्हाला पैसे नाही येत. ठीक आहे ना ठीक आहे मी वेळेची मर्यादा आहे खरं तर मला सचिन सावंतांकडे 30 सेकंदासाठी जायचं होतं पण सचिन सावंत तुम्ही समजून घ्याल आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि आता आपल्याला बातम्याही बघायच्यात पुढच्या. तर मुद्दा असा आहे की लग्न समारंभांवरती करोडो रुपये उधळण्याची विकृती कुठून येते हा विषय होता आणि आपल्या समाजामध्ये सगळीकडे म्हणजे आजूबाजूला आपल्या ही विकृती पसरलेली आहे आणि ही विकृती विशेषतः याला राजमान्यता मिळते. राजमान्यता यासाठी की ही लोक पुढे जाऊन तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहतात, निवडून येतात, मंत्री होतात, खासदार होतात, आमदार होतात आणि तुमच्या नाकावर टिचून असा तमाशा तुमच्या समोर करतात. त्याच्यामुळं आपण ज्यावेळेला बटन दाबतो आपल्याला 5 वर्षांनी ज्यावेळेला एकदा लढायची संधी येते ही खरी अर्थक्रांती नाहीये. अर्थक्रांती सगळ्या प्रकारची क्रांती 5 वर्षात प्रत्येकालाच ती संधी मिळते. ते बटन दाबताना आपण विचार करायला पाहिजे की आपण कुणाच्या नावासमोर आणि कुठल्या चिन्हासमोर बटन दाबतोय. आपल्या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.